2 दिवसापूर्वी खासदार रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या निषेधावर म्हणाल्या होता की या सर्व गोष्टीमुळे त्यांना वेदना जाणवणे लागत आहे। आता कुठेतरी हे प्रकरण थांबण्याची गरज आहे। खासदार रक्षा खडसे यांच्या याच विधानावर राज्यमंत्री गिरीश महाजन यांनीही प्रतिक्रिया देत खासदार खडसेंना पाठिंबा दिला आहे। खासदार रक्षा खडसे काय म्हणाले होते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐका। चला, आणि उद्याच्या आता सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। तो विषय माझ्याकडे नाही। काही खडसेंनी विरुद्ध आंदोलन झाले रावेरमध्ये भाजपने आंदोलन। माझ्याकडे तो विषय नाही। मी हे बघा, मी तुम्हाला आधी मागच्या वेळेस सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही सुरू आहे सगळ्यांना माहित आहे कशा पद्धतीने सुरू आहे। अनेक ह्या मतदारसंघाची ह्या जिल्ह्याची लोकप्रतिनिधी म्हणून पण माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे की विकासावर कोणी नेता असो त्यांनी भर दिला पाहिजे। आणि जे काही सुरू आहे आज त्याच्या वेदना मला पण होतात, पण मी याच्या कमेंट करू शकत नाही, कारण की मी मागच्या वेळेस सांगितलं की आज मी एक जबाबदारी मंत्री आहे केंद्र सरकारमध्ये, आणि जोपर्यंत काही गोष्टी पुढे येत नाही, तथ्य त्याच्यातनं पुढे येत नाही, तोपर्यंत मला कमेंट करणं मला वाटत नाही ते योग्य आहे। आणि शेवटी राजकारण आहे, कशा पद्धतीने जात आहे तुम्ही पण बघता आहे, पण हे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कुठेतरी थांबलं पाहिजे, विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण अनेक विकासाचे विषय मुद्दे आहे, शेतकऱ्यांचे मुद्दे आहे, जर आपण सगळ्या लोकांनी कोणी असो कोणताही नेता असो जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर मला असं वाटतं आपल्या जिल्ह्याचं चांगलं होईल। रक्षा खडसे भाजपने जे आंदोलन केलं खडसेंच्या विरोधात, रक्षा खडसे बोलले की आता मलाही याच्या वेदना होत आहेत, कुठेतरी हे राजकारण थांबलं पाहिजे, कुठल्या पातळीवर राजकारण जात आहे। बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे। पुण्याची जी रेव्ह पार्टी आहे त्या रेव्ह पार्टी तपासामध्ये सगळं समोर येईल, यावर आता कुठेतरी हे प्रकरण थांबलं पाहिजे आणि नेते लोकांनी आता विकासावर बोललं पाहिजे। कुठेतरी मलाही त्रास होतोय असं रक्षा खडसे बोललेले आहे। ठीक आहे, ते त्यांचं मत आहे, बरोबर आहे। रेव्ह पार्टीचा जो तपास आहे किंवा ज्या पुढच्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याचा तपास पोलीस करतायत, आपण त्यात न बोललेलं बरं। मला त्या बाबतीमध्ये कुठलंही भाष्य करायचं नाही, बोलायचं नाही, तर 4 दिवस तर मी बाहेरच होतो, पण मला वाटतं काय पोलीस तपास करतायत। आता नंतर त्यात काही नाही आहे काय नाही आहे, काय आहे त्या कॅसेटमध्ये, काय त्याच्या आहे त्याच्या मोबाईलमध्ये काय आहे, मला वाटतं ते तपासाअंती आता बाहेर येईल। तेव्हा आता आपण भाष्य न केलेलं बरं, आणि कुठल्या विषय भरकटाची गरज नाही, तो योग्य दिशेने तपास चाललेला आहे। महिला आयोगाने भूत्या प्रकरणामध्ये संपूर्ण पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हे खूप गंभीर प्रकरण आहे, याच्यामध्ये महिलांची तस्करी केली जात होती, महिला पुरवल्या जात होत्या, अशा पद्धतीने त्यांनी या प्रकरणाच्या गंभीर चौकशीची मागणी चाकणकरांनी केली आहे। ज्या पद्धतीने रुपालीताईंनी त्या ठिकाणी चाकणकर त्यांनी जो विषय मांडलेला आहे, पोलिसांकडे त्यांनी माहिती मागितली, पोलिसांना त्यांना माहिती दिलेली आहे, आणि तो जसं तसं वाचून दाखवलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीमध्ये आपण न बोललेलं बरं। पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत, तपासाअंती सर्व खरं काय खोटं काय आताच आपण सर्टिफिकेट देणं हे काही योग्य नाही। याच्यामध्ये खूप मोठा विषय आहे, खूप मोठा विषय, म्हणजे हा देशामधला सगळ्यात मोठा विषय होऊ शकेल, जे मी ऐकलं, जे रुपाली त्यांनी सांगितलं, पोलिसांनी त्यांना माहिती दिली त्यावरून। त्यामुळे मला असं वाटतं थोड्याच दिवसामध्ये सगळ्या गोष्टी समोर येतील।